चेत दक्षित वर्षगत भारतक नाम भारती यंत्र सत्युती. म्हणजे भारत देश ज्याच्या उत्तरेला हिमालय आहे व दक्षिणेला समुद्र आहे. ज्या भारतात 130 करोड लोक 22 भाषा 1600 पेक्षा जास्त बोली बोलल्या जातात, तिथे 4000 जाती आणि 25,000 उपजाती, 49 गोत्र आणि 8 प्रमुख धर्म आहेत. अशा भारताचे आपण नागरिक आहोत. आज आपल्या भारताचे स्वातंत्र्य दिन आज आपण मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा करत असतो. मी श्रीशा पुष्कर देशमुख आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते व ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना मी नमन करते व ह्या स्वातंत्र्याचा उपभोग आपल्या सर्वांना घेता यावा व हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी जे सेवेवर आपल्या देशाचे रक्षण करतात त्या जवानांनाही माणूस आला. म्हणून म्हणावेसे वाटते की भूल न जाना भारत माँ के सुपुत्रों का बलिदान, इस दिन के लिए जो हुए थे हंसकर कुर्बान. आज़ादी की खुशियाँ मनाकर लो शपथ एक ही, बनाएंगे भारत देश को और भी महान, बनाएंगे भारत देश को और भी महान. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वांची छाती देशभक्तीने फुलून येते. पण खरी देशभक्ती काय असते? ती म्हणजे महाराजांनी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपतींच्या स्वराज्याची स्वप्न आपल्या हातात घेतात, ती खरी देशभक्ती. खरी देशभक्ती छत्रपतींच्या बाळाकडून शिकावी. थोडक्यात देशभक्ती म्हणजे नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट, म्हणजे देश आधी नंतर स्वतः ही भावना व्यक्त करते, ती म्हणजे राष्ट्रभक्ती. सावरकर सांगतात देह व देव यांच्यामध्ये देश येतो व त्या देशाचे आपण देणे लागतो. या देशवासियांच्या होठात गंगा व हातात तिरंगा आहे. भविष्यात ज्या देशाजवळ चांगले पर्यावरण असेल तोच देश सफल असेल. म्हणून आपण पर्यावरण जपले तरी या देशासाठी खूप मोठे योगदान होईल. चला तर संकल्प करू, वयम राष्ट्र जागरूया. म्हणजे आपण सगळ्यांना आपला देश जिवंत जागृत ठेवायचा आहे. यासाठी काय करण्याची गरज नाही. मित्रांनो, असे म्हणतात माझ्या भारत देशात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता. मी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येकाला एकच आवाहन करेन, तुमच्या प्रत्येकात ताकद आहे सिंहलाही कावेत घेण्याची, तुमच्या नजरेत जरा बाहेर मृत्यूलाही घाबरवण्याची. चला तर पुन्हा एकदा आभाळाला गवसणी घालवण्याचे आव्हान द्या आणि तुमच्या माझ्या सर्वांच्याच भारत देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या, पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या. जय